लास्ट लेक्चरमध्ये आपण केमिकल रिएक्शन आणि इक्वेशन हा चॅप्टर सुरू केलेला होता आणि चॅप्टरमध्ये आपण इंट्रोडक्टरी पार्ट पाहिला की केमिकल चेंजेस म्हणजे काय असतील, फिजिकल चेंजेस म्हणजे काय असतात, केमिकल रिएक्शन्स काय किंवा फिजिकल चेंजेस काय. तर फिजिकल चेंजेस हे टेम्पररी असतात, केमिकल चेंजेस हे परमनंट असतात. ठीक आहे ना. आणि परमनंट चेंजेस म्हणजेच केमिकल चेंजेस हे परमनंट चेंजेस असून मॅटरचं कंपोजिशन चेंज होते. केमिकल चेंजेसमध्ये, केमिकल रिएक्शनमध्ये काय होते, कंपोजिशन ऑफ मॅटर इज चेंज. व्हाईल इन केस ऑफ टेम्पररी चेंजेस, दॅट इज द फिजिकल चेंजेस, देर इज नो चेंज इन द कंपोजिशन ऑफ मॅटर. कंपोजिशन ऑफ मॅटर चेंज होते का फिजिकल चेंजमध्ये? तर नाही. मग काय चेंज होते? स्टेट, ओनली द स्टेट ऑफ मॅटर इज चेंज इन केस ऑफ फिजिकल चेंज. त्याची काही आपण एक्झाम्पल सुद्धा पाहिलेले होते. ठीक आहे. केमिकल रिएक्शनचे पण काही आपण एक्झाम्पल पाहिले होते, ऑब्झर्वेशन पाहिले होते की काय होत असते केमिकल रिएक्शनमध्ये, कंपोजिशन कशा प्रकारे चेंज होते. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण केमिकल इक्वेशन सुद्धा पाहिलेलं होतं. केमिकल इक्वेशन म्हणजे काय, डेफिनेशन पाहिलेली होती आपण. केमिकल इक्वेशन इज द कंडेन्स फॉर्म ऑफ केमिकल रिएक्शन. केमिकल रिएक्शनचा कंडेन्स फॉर्म असतो ज्यामध्ये आपण केमिकल फॉर्म्युले लिहून ती रिएक्शन कशी होत असेल हे दाखवत असतो. ठीक आहे ना. इट इज अ शॉर्ट फॉर्म ऑफ केमिकल रिएक्शन. we write this chemical reaction in the form of chemical formulae. तर केमिकल फॉर्म्युलेचा यूज करून आपण ते रिएक्शन दाखवत असतो, केमिकल रिएक्शन. तर त्याला आपण केमिकल इक्वेशन म्हणतो. ठीक आहे ना. जसं ZnSO4 आणि कॉपर, CuSO4 प्लस Zn गिव्स ZnSO4 प्लस कॉपर आहे ना. एक रिएक्शन आपण पाहिली होती की काय होती ती रिएक्शन, झिंक डस्ट जेव्हा ऍड होतो CuSO4 सोबत तेव्हा आपल्याला काय मिळते, ZnCuSO4 प्लस कॉपर. हे जे काही इक्वेशन आहे याला आपण केमिकल इक्वेशन म्हणतो. का केमिकल इक्वेशन? कारण केमिकल रिएक्शनचा शॉर्ट फॉर्म लिहिलेला आहे इथे आपण. केमिकल रिएक्शनला कंडेन्स करून, छोटं करून आपण लिहिलं बाय युजिंग द केमिकल फॉर्म्युले. तर केमिकल फॉर्म्युलेचा यूज करून आपण काय केलेलं आहे, केमिकल रिएक्शन लिहिलेली आहे, म्हणून आपण याला म्हणतो केमिकल इक्वेशन. तर केमिकल इक्वेशन लिहित असताना कुठल्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे? येस, तर आज आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत की केमिकल इक्वेशन लिहित असताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. तर द फर्स्ट थिंग इज दॅट व्हेनेवर यू राईट द केमिकल इक्वेशन यू नीड टू बी रिमेंबर दॅट की जो रिॲक्टंट असतो, हा रिॲक्टंट कुठे लिहायचा आहे तुम्हाला? रिॲक्टंट ऑलवेज बी राईट ऑन अ लेफ्ट हँड साइड. तुम्हाला तो रिॲक्टंट कुठे लिहायचा असतो? लेफ्ट हँड साइडवर लिहायचा असतो. रिॲक्टंट म्हणजे काय? जे रिॲक्ट होणाऱ्या स्पेसिस आहेत. म्हणजे इनिशियली ज्या स्पेसिस तुम्ही भांड्यात घेणार आहात, तुमच्या फ्लास्कमध्ये ज्या स्पेसिस इनिशियली घेणार आहात तुम्ही रिॲक्ट करण्यासाठी, त्या स्पेसिसना आपण रिॲक्टंट म्हणतो. आणि ते लिहित असताना केमिकल इक्वेशनमध्ये रिॲक्टंट कुठे लिहायचे? तर लेफ्ट हँड साइडवर तुम्हाला रिॲक्टंट लिहायचे आहेत. हे काय झाले तुमचे रिॲक्टंट. तुम्ही झिंक डस्ट घेतला आणि कॉपर सल्फेट घेतला. झिंक डस्ट आणि कॉपर सल्फेट तुमच्या फ्लास्कमध्ये घेतला. सुरुवातीला जे काही तुम्ही कंपाऊंड घेत असाल ते झाले रिॲक्टंट. आणि रिॲक्टंट कुठे लिहायचे? लेफ्ट हँड साइडला लिहायचे असतात. सेकंड म्हणजे प्रोडक्ट जे आहेत, हे प्रोडक्ट कुठे लिहायचे तुम्हाला? प्रोडक्ट ऑन राईट हँड साइड. प्रोडक्ट कुठे लिहायचे? प्रोडक्ट ऑन राईट हँड साइड तुम्हाला लिहायचे असतात. प्रोडक्ट म्हणजे काय? या रिॲक्शन पासून जे काही फॉर्म होतील कंपाऊंड त्याला आपण प्रोडक्ट म्हणतो. या दोघांना रिॲक्ट केल्यानंतर आपल्याला जो काही कंपाऊंड म्हणतो, फायनल कंपाऊंड मिळतो, त्याला आपण काय म्हणत असतो? प्रोडक्ट. तर हा काय झाला इथे? प्रोडक्ट. आणि प्रोडक्ट कुठे लिहायचं आहे आपल्याला? प्रोडक्ट लिहायचं आहे राईट हँड साइडवर. इथे प्रोडक्ट हा राईट हँड साइडला लिहायचा आहे. रिॲक्टंट हे कुठे लिहायचे तुम्हाला? लेफ्ट हँड साइडला. ठीक आहे. आणि या दोघांच्या मध्ये तुम्हाला दाखवायचा असतो हा ॲरो. तुम्हाला या दोघांच्या मध्ये काय दाखवायचा आहे? ॲरो पॉइंटिंग टुवर्ड्स द प्रोडक्ट. आणि ॲरोचा जो पॉइंट आहे तो कुठे आहे? पॉइंटिंग टुवर्ड्स द प्रोडक्ट. तर तो पॉइंट जो आहे, ॲरोचा हेड जो आहे तो प्रोडक्टच्या दिशेने असला पाहिजे. ठीक आहे ना. आणि हा ॲरो काय दाखवतो की रिॲक्शन कशी होते, रिॲक्शनची डायरेक्शन कशी आहे. रिॲक्शन कशी होत आहे? तर रिॲक्टंट काढून प्रोडक्ट फॉर्म होतोय. ॲरो काय इंडिकेट करतो? द डायरेक्शन ऑफ रिॲक्शन. रिॲक्शन कशी होत आहे? तर रिॲक्टंट पासून प्रोडक्ट फॉर्म करतो, अशी ती रिॲक्शनची डायरेक्शन आहे. हे काम सुद्धा कोण करते? ॲरो करते, डायरेक्शन ऑफ रिॲक्शन दाखवण्याचं. आणि
ऑलवेज लक्षात ठेवायचे तुम्हाला की जो एरोचा हेड असतो, दिस हेड इज पॉइंटिंग टुवर्ड्स, ठीक आहे. सो एरो पॉइंटिंग अँड प्रोडक्ट, राईट डाऊन द एरो, राईट डाऊन एरो इन बिटवीन रिएक्टंट अँड प्रोडक्ट, रिएक्टंट अँड प्रोडक्ट. रिएक्टंट आणि प्रोडक्टच्या मधात तुम्हाला एरो लिहायचं. देन समजा रिएक्टंट हे एकापेक्षा जास्त असतील तर त्यांना लिंक करण्यासाठी तुम्ही हे प्लस साइन वापरायचं असते. रिएक्टंट आणि प्रोडक्ट हे एकापेक्षा जास्त असतील तर त्यांना लिंक करण्यासाठी तुम्हाला काय दाखवायचं असते, तिथे प्लसचं साइन दाखवायचं, ठीक आहे. सो दिस साइन, प्लस साइन इज इंडिकेटिंग द लिंकिंग बिटवीन दिस टू रिएक्टंट और टू प्रोडक्ट. तर दोन एकापेक्षा जास्त प्रोडक्ट असतील किंवा एकापेक्षा जास्त रिएक्टंट असतील तर त्यांना दाखवण्यासाठी, लिंक करण्यासाठी तुम्हाला प्लस अँड लिहिण्याची आवश्यकता नाही. झिंक अँड CSO4 लिहिण्याची आवश्यकता आहे का? तुम्हाला काय करावं लागेल, झिंक प्लस CSO4, जसं आपण इथे लिहिलं. झिंक प्लस CSO4 काय फॉर्म झालं, ZnSO4 प्लस Cu. तिथे तुम्हाला ऍड लिहिण्याची आवश्यकता नाही. त्याच्यामुळे तुम्ही अँडच्या ऐवजी तिथे काय करू शकता, प्लस साइन वापरू शकता लिंक करण्यासाठी, ठीक आहे ना. दोन रिएक्टंट किंवा मग दोन प्रोडक्ट. आता लक्षात, पहिला पॉइंट रिएक्टंट लेफ्ट हँड साइडला लिहायचा आहे, प्रोडक्ट ऑन राईट हँड साइडला लिहायचं आहे आणि दोघांच्या रिएक्टंट आणि प्रोडक्टच्या मध्ये तुम्हाला एरो दाखवायचा आहे आणि एरोचं जे हेड असेल ते पॉइंटिंग टुवर्ड्स द प्रोडक्ट असलं पाहिजे, त्याचे हेड प्रोडक्टकडे पॉइंटिंग असलं पाहिजे. एरो ऑल्सो इंडिकेट द डायरेक्शन ऑफ केमिकल रिएक्शन. तर केमिकल रिएक्शनची डायरेक्शन कशी असायला पाहिजे, रिएक्टंट पासून प्रोडक्ट फॉर्म झाला याची डायरेक्शन दाखवण्यासाठी सुद्धा या एरोचा उपयोग होतो. तसंच जे प्लस साइन आहे, हे प्लस साइन काय सांगते की दोन पेक्षा जास्त, एकापेक्षा जास्त जर रिएक्टंट प्रेझेंट असतील किंवा एकापेक्षा जास्त जर प्रोडक्ट प्रेझेंट असतील तर आपण ते रिएक्टंट आणि प्रोडक्ट या प्लस साइननी काय करत असतो, लिंक करत असतो, ठीक आहे. तर अशा प्रकारे पहिला पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. देन सेकंड पॉईंट मध्ये काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, सेकंड पॉईंट मध्ये तुम्हाला यांच्या फेजेस लिहायचे असतात. फेजेस, ठीक आहे ना. फेजेस कोणते असतात, सॉलिड, लिक्विड. सॉलिड फेज असेल तर एस नी दाखवायची तुम्ही, लिक्विड फेज असेल तर एल नी दाखवायची, गॅसेस फेज असेल तर जी ने दाखवायची. आणि बऱ्याच वेळेस गॅसेस फेज असेल तर जी च्या ऐवजी आपण हा एरो दाखवू शकतो, अपवर्ड डायरेक्शन वाला जो एरो असतो अशा प्रकारचा तो दाखवू शकतो. फॉर एक्झाम्पल इथे CaCO3 आणि याला हीट केल्यानंतर आपल्याला CaO प्लस CO2 मिळतो, ठीक आहे ना. तर CO2 च्या खाली G म्हणजे गॅससाठी G लिहिण्याच्या ऐवजी तुम्ही इथे काय लिहू शकता, अशा प्रकारचा एरो दाखवू शकता. तर एरो इंडिकेटिंग द गॅसियस फेज, आलं लक्षात. तर गॅसेस मध्ये तुम्ही G वापरू शकता किंवा मग देन ॲक्वियस सोल्युशन जर असेल, ॲक्वियस सोल्युशन म्हणजे एखाद्या कंपाऊंडचं आपण पाण्यामध्ये, वॉटरमध्ये जर सोल्युशन तयार करत असू त्याला आपण काय म्हणतो, ॲक्वियस सोल्युशन. तर ॲक्वियस सोल्युशन असेल तर AQ लिहायचं आहे आपल्याला ब्रॅकेटमध्ये, ठीक आहे. प्रेसिपिटेट फॉर्म होत असेल, प्रेसिपिटेट म्हणजे इनसॉल्युबल सोल्युशन, इनसॉल्युबल कंपाऊंड जर इनसॉल्युबल असेल एखाद्या लिक्विडमध्ये तर आपण तिथे काय म्हणतो, ते PPT तयार होते म्हणजे प्रेसिपिटेट तयार होते. आणि प्रेसिपिटेट जर तयार होत असेल तर त्याला अशा प्रकारे एरोनी दाखवतात. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे फिजिकल स्टेट्स. तर इन्फॉर्मेटिव्ह, आणखी इन्फॉर्मेटिव्ह करायला, केमिकल इक्वेशन आणखी इन्फॉर्मेटिव्ह करण्यासाठी आपण ह्या फिजिकल स्टेट्स तिथे वापरू शकतो. तर ह्या सर्व फिजिकल स्टेट तुम्हाला ब्रॅकेटमध्ये अशा प्रकारे लिहायच्या आहेत. जेव्हा तुम्ही केमिकल फॉर्म्युला लिहाल त्याच्यासमोर तुम्हाला या फिजिकल स्टेट लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे झिंक. तर झिंक जो आहे तो कसा आहे, सॉलिड. झिंक कसं असेल, सॉलिड. प्लस काय घेतलं परत, कॉपर सल्फेट. तर कॉपर सल्फेट इज ए ॲक्वियस सोल्युशन, वॉटरमध्ये बनवलेलं. एरो पॉइंटिंग टुवर्ड्स द प्रोडक्ट. इथे काय फॉर्म होतो, ZnSO4. तर ZnSO4 जो फॉर्म झाला हा कसा आहे, आता ॲक्वियस आहे. आणि प्लस कॉपर, तर कॉपर कसा आहे, सॉलिड. तर अशा प्रकारे तुम्हाला फेजेस लिहायचे. लक्षात आलं फेजेस, ओके. तर तिसरा पॉइंट आहे की हीट. जर तुम्ही बाहेरून हीट घेत असाल कुठलीही रिॲक्शन करताना तर हीट दाखवण्यासाठी तुम्हाला हा सिम्बॉल वापरावा लागतो, ठीक आहे. हीट दाखवण्यासाठी तुम्हाला हा सिम्बॉल वापरावा लागतो. फॉर एक्झाम्पल, आणि हा सिम्बॉल कुठे लिहायचा असतो, या एरोच्या वर. फॉर एक्झाम्पल तुम्ही घेतलेले आहे कॅल्शियम कार्बोनेट लाईम आणि याला करताय हीट.
ठीक आहे ना. याला काय करते तुम्ही हीट. आपण कालच पाहिलेलं आहे, काल लेसन मध्ये आपण शिकताना कॅल्शियम कार्बोनेटची हीटिंग पाहिली. तर हीट केल्यानंतर आपल्याला इथे काय मिळतो, यस हीट. हे चिन्ह काय सांगते की तुम्ही कॅल्शियम कार्बोनेटला काय केलेलं आहे, हीट केलेलं आहे. आणि तुम्हाला इथे काय मिळतो, कॅल्शियम ऑक्साईड प्लस CO2 गॅस. तर CO2 गॅस आहे, तर CO2 गॅसला दाखवताना तुम्ही या फॉर्म मध्ये दाखवू शकता. आलं लक्षात. तर अशा प्रकारे हिटिंगचे जे सिम्बॉल आहे ते हिटिंगचे सिम्बॉल तुम्हाला लिहायचं. हे झालं हीट ऍब्सॉर्ब केली, म्हणजे हीट दिली आपण बाहेरून दिली. आणि हीट जेव्हा इव्हॉल्व होते एखाद्या इक्वेशन मध्ये तेव्हा कसं लिहायचं, एखाद्या इक्वेशन मध्ये जर हीट इव्हॉल्व होत असेल तर हीट इव्हॉल्व होताना आपल्याला दाखवायचं असेल तर आपण अशा प्रकारे दाखवू शकतो. फॉर एक्झाम्पल एखादं एक्झाम्पल घेऊया आपण. CaO प्लस H2O. ओके, तर आपल्याला इथे काय मिळेल, CaOH/2 प्लस हीट, प्लस काय हीट. ओके, जर हीट बाहेर पडत असेल या केमिकल रिएक्शन मधून तर आपण कशी दाखवणार ती, प्लस हीट. हीट बाहेर पडते याचा अर्थ काय होतो, प्रोडक्ट सोबत जेव्हा आपण हीट दाखवतो याचा अर्थ हीट काय होईल, त्या केमिकल रिएक्शन मध्ये हीट इव्हॉल्व होते. आणि याचा अर्थ काय, केमिकल रिएक्शन साठी आपण बाहेरून हीट घेतोय. या सिम्बॉलचा तसा अर्थ होतो. आलं लक्षात. ओके, देन नेक्स्ट पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे केमिकल इक्वेशन लिहिताना. परत एकदा, ज्या काही फिजिकल केमिकल रिएक्शन होत असेल तेव्हा त्यांचे जे फिजिकल कंडिशन असतील तर वेगवेगळ्या फिजिकल कंडिशन तुम्ही बऱ्याचदा अप्लाय करता. बऱ्याचदा तुम्ही कॅटलिस्ट वापरत असता वेगवेगळे केमिकल रिएक्शन होण्यासाठी. त्याचं टेम्परेचर व्हेरीफाय करता तुम्ही. टेम्परेचर वेगवेगळं असू शकते रिएक्शन होत असताना. काही रिएक्शन 60 डिग्रीवर होत असतील, काही 70 डिग्रीवर, काही 80 डिग्रीवर. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रेशर वेगवेगळं असू शकते. तर ह्या ज्या काही फिजिकल कंडिशन असतील, ज्या कंडिशनला रिएक्शन कॅरी आउट होत असतात तर त्या फिजिकल कंडिशन तुम्हाला लिहायच्या ॲरोच्या वर. फॉर एक्झाम्पल एक आहे की व्हेजिटेबल ऑइल आहे आणि व्हेजिटेबल ऑइल सोबत तुम्ही डायहायड्रोजन गॅस ऍड करताय, H2 ऍड करताय. ठीक आहे. तर ही जी रिएक्शन आहे ही रिएक्शन कशी होते, इन द प्रेझेन्स ऑफ निकेल कॅटलिस्ट. ही रिएक्शन कशी होते, निकेल कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये होते. आणि रिएक्शन साठी 60 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरची आवश्यकता असते. तर ह्या ज्या फिजिकल कंडिशन आहेत ह्या कुठे लिहायचे तुम्हाला, ॲरोवर लिहायचे. ॲरोच्या वर किंवा मग ॲरोच्या खाली. ठीक आहे ना. तर तुम्हाला काय लिहायचे आहे, फिजिकल कंडिशन. रिएक्शन कुठल्या फिजिकल कंडिशनवर होते ह्या फिजिकल कंडिशन तुम्हाला इंडिकेट करायचे अबव और बिलो द ॲरो. ठीक आहे. आणि तुम्हाला इथे जो काही प्रोडक्ट मिळेल तो प्रोडक्ट. ठीक आहे. व्हेजिटेबल घी, इट इज व्हेजिटेबल घी. ठीक आहे. व्हेजिटेबल ऑइल कसं असेल, लिक्विड. आणि हा H2 काय, गॅसेस. तर अशा प्रकारे आपल्याला काय मिळेल इथे, व्हेजिटेबल ऑइल पासून व्हेजिटेबल घी मिळेल. आणि सर्वात महत्त्वाचं काय इथे, हे जे फिजिकल कंडिशन आहेत आपण दाखवलेले आहेत ॲरोच्या वर आणि ॲरोच्या खाली, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एखादं स्पेसिफिक जर तुम्ही कंपाऊंड घेत असाल तर त्या कंपाऊंडचं फीचर तुम्हाला लिहिता येते, फीचर तुम्हाला सांगायचं असते. ठीक आहे. जसं तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड यूज करताय, एखादी रिएक्शन आहे आणि त्या रिएक्शन मध्ये तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड जर यूज करताय तर तुम्हाला H2SO4 आहे सपोज कन्सिडर करा. तर H2SO4च्या खाली तुम्ही काय लिहिणार, कॉन्सन्ट्रेटेड. किंवा डायल्यूट घेतलं तर HCl आहे आणि HCl डायल्यूट आहे तर तुम्ही त्याच्या खाली काय लिहिणार, डायल्यूट HCl. तर हे सांगून सुद्धा, इन्फॉर्मेशन देऊन सुद्धा तुम्ही कुठल्या प्रकारचं केमिकल्स तिथे यूज केलेले आहेत, कॉन्सन्ट्रेटेड किंवा मग डायल्यूट केमिकल यूज केलेले आहेत हे तुम्ही तिथे सांगू शकता. तर ह्या काही गोष्टी आहेत, ह्या काही पॉईंट्स आहेत. हे पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे ड्युरिंग रायटिंग द केमिकल इक्वेशन. तर केमिकल इक्वेशन लिहित असताना आपल्याला काही पॉईंट्स माहीत असतं महत्त्वाचे. ते पॉईंट्स आपण इथे डिस्कस केले. पॉईंट्स परत आपण एकदा त्याला रिवाइज करू. की पहिला पॉईंट्स होता की जेव्हा आपण रिॲक्टंट लिहितो तेव्हा रिॲक्टंट ऑलवेज बी लेफ्ट हँड साईडवर लिहायचे असतात. प्रोडक्ट राईट हँड साईडला लिहायचं असतो. रिॲक्टंट आणि प्रोडक्टच्या मध्ये आपल्याला ॲरो टाकायचा असतो आणि ॲरो कसं असेल, पॉइंटिंग टुवर्ड्स द प्रोडक्ट. इट ऑल्सो इंडिकेट द डायरेक्शन ऑफ रिॲक्शन. देन द प्लस साईन कशासाठी आहे, टू लिंक द
रिॲक्टंट ऑर प्रोडक्ट है ना, एकापेक्षा जास्त रिॲक्टंट किंवा एकापेक्षा जास्त प्रोडक्ट असतील तर त्यांना लिंक करण्यासाठी आपण प्लस साईनचा उपयोग करत असतो. आणखी इन्फॉर्मेटिव्ह इक्वेशन जर बनवायचं असेल तर आपण तिथे फेजेस टाकतो. फेजेस कुठल्या कुठल्या, सॉलिड फेज असेल एसनी दाखवू, लिक्विड फेज असेल तर एलनी दाखवू आणि गॅसेस फेज असेल तर अपवर्ड डायरेक्शनच्या ॲरोनी दाखवू किंवा मग जीनी दाखवू. ठीक आहे. ॲक्वियस सोल्युशन असेल तर AQनी दाखवू. हे सर्व ब्रॅकेटमध्ये लिहायचं असते केमिकल फॉर्म्युला झाल्यानंतर. प्रेसिपिटेट असेल तर ॲरो दाखवू आपण आणि ॲरोचं जे पॉइंटिंग असेल ते कसं असेल, डाऊनवर्ड डायरेक्शनने असेल. तर अशा प्रकारचा ॲरो आपण PPT प्रेसिपिटेशनसाठी दाखवत असतो. त्यानंतर आपण काय करू शकतो, हीट जर बाहेरून जर पुरवावी लागत असेल तर आपण त्यासाठी एक सिम्बॉल दिलेला होता, आठवते तुम्हाला. अशा प्रकारचा सिम्बॉल आपण हीट जर बाहेरून पुरवत असू तर लिहितो. आणि हीट जर इव्हॉल्व होत असेल प्रोसेसमध्ये, बाहेर पडत असेल तर प्रोडक्ट प्लस हीट है ना, हीट जर बाहेर पडत असेल तर आपण प्रोडक्टसोबत ती हीट दाखवत असतो. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं असेल, फिजिकल कंडिशन, ज्या कंडिशनला ती रिॲक्शन घडते त्या फिजिकल कंडिशन सुद्धा तुम्हाला लिहिता येतात ॲरोच्या वर, अबाव ऑर द बिलो. तर ॲरोच्या वर किंवा ॲरोच्या खाली तुम्हाला त्या फिजिकल कंडिशन लिहायच्या असतात. जसं की टेम्परेचर असेल, कॅटॅलिस्ट असेल, प्रेशर असेल, कुठल्या प्रकारचं आपण तिथे अप्लाय केले, तर हे सर्व फिजिकल कंडिशन तुम्ही ॲरोच्या वर किंवा खाली लिहू शकता. तर हे काही पॉईंट्स आहेत जे पॉईंट्स तुम्हाला रिमेंबर करायचे, लक्षात ठेवायचे ड्युरिंग रायटिंग द केमिकल इक्वेशन. केमिकल इक्वेशन लिहित असताना तुम्हाला हे पॉईंट्स माहीत असणं मस्ट आहे. ओके. देन द नेक्स्ट पार्ट इज balancing the chemical reaction. Balancing chemical equation. रिॲक्शन नाही म्हणता येणार आहे, केमिकल इक्वेशन म्हणून आपण. ठीक आहे. आपल्याला केमिकल इक्वेशनला आता बॅलन्स करायचं आहे. तर कसं बॅलन्स करणार आपण कुठल्याही केमिकल इक्वेशनला, त्यासाठी काय पॉईंट्स असतील ते पाहूया. तर बिफोर गोइंग टुवर्ड्स बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन, फर्स्ट आपल्याला एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे. तो एक्सपेरिमेंट आपण पाहून घेऊ. एक्सपेरिमेंटमध्ये काय केलेलं आहे, तुम्हाला अशा प्रकारचा कोनिकल फ्लास्क दिलेला आहे आणि कोनिकल फ्लास्कमध्ये NaCl चं सोल्युशन दिलेलं आहे. ठीक आहे. सोडियम फ्लोराईड. ओके. देन टेस्ट ट्यूब आहे आणि टेस्ट ट्यूब मध्ये तुम्हाला दिलेलं आहे सिल्वर नायट्रेटचं सोल्युशन AgNO3, दॅट इज सिल्वर नायट्रेट. आणि काय केलं, हे जे काही टेस्ट ट्यूब आहे या टेस्ट ट्यूबला कोनिकल फ्लास्क मध्ये सोडण्यात येते. ठीक आहे ना. हे जे काही टेस्ट ट्यूब आहे ते टेस्ट ट्यूब या कोनिकल फ्लास्क मध्ये थ्रेडच्या सहाय्याने टाकतात आणि आपल्याला अशा प्रकारे स्ट्रक्चर इथे मिळते. हे कोनिकल फ्लास्क आहे आणि याच्यात काय केलेले, टेस्ट ट्यूब ठेवलेली. ठीक आहे. अशा प्रकारे. आणि टेस्ट ट्यूब मध्ये काय, सिल्वर नायट्रेट आहे आणि कोनिकल फ्लास्क मध्ये काय, NaCl सोल्युशन आहे. आणि याला केलं आपण वेट. काय केलं, याला बॅलन्स केलं, याचं वेट घेतलं. तर सपोज याचं वेट आलं 300 ग्राम. याचं वेट किती आलं, 300 ग्राम. ठीक आहे. देन आपल्याला काय करायचंय, आपल्याला परत काय करायचंय की कोनिकल फ्लास्कला अशा प्रकारे टिल्ट करायचं आहे की जेणेकरून ओके. आता इथे काय होईल, टिल्ट केल्यामुळे काय होईल, येस, एक स्टेप इथे राहिली, ती म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, इथे रबर कॉर्क लावून घ्यायचंय. ओके. फिट रबर कॉर्क लावून घ्यायचं आणि रबर कॉर्क लावल्यानंतर तुम्हाला याला करायचंय, आडवं करायचंय की जेणेकरून या टेस्ट ट्यूब मधलं सोल्युशन कुठे पडलं पाहिजे, या NaCl सोल्युशन मध्ये ते पडलं पाहिजे. टेस्ट ट्यूब मध्ये कुठलं सोल्युशन होतं, टेस्ट ट्यूब मध्ये होतं AgNO3 आणि याच्यामध्ये NaCl. ठीक आहे. तर NaCl मध्ये काय होईल, आता AgNO3 आडवं केल्यामुळे या टेस्ट ट्यूब मधलं सोल्युशन कोनिकल फ्लास्क मध्ये पडेल
आणि याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, याचं वेट करायचंय. ठीक आहे. आता तुमची जी टेस्ट ट्यूब आहे ती कशी आहे, रिकामी आहे. इथे सोल्युशन असेल. आता हे सोल्युशन कसं आहे, AgNO3 प्लस NaCl, AgNO3 प्लस NaCl हे सोल्युशन आहे आणि याचं वेट तुम्हाला घ्यायचं आहे रबर कॉर्क. आणि याचं वेट तुम्ही जर घेतलं, ठीक आहे, याचं वेट तुम्ही जर घेतलं, ठीक आहे, तर याचंही वेट तुम्हाला किती मिळेल, 300 ग्राम. याचंही वेट तुम्हाला 300 ग्रामच मिळेल. लक्षात आलं प्रोसिजर काय केलेली आहे आपण. कोनिकल फ्लास्कमध्ये NaCl घेतलं, एका बिग टेस्ट ट्यूबमध्ये AgNO3 सिल्वर नायट्रेट घेतलाय आणि हा जो काही ही जी काही टेस्ट ट्यूब आहे हे तुम्ही कोनिकल फ्लास्कमध्ये सोडले विथ द हेल्प ऑफ धाग्याच्या सहाय्याने, स्ट्रिंगच्या सहाय्याने तुम्ही काय केलं, ही जी काही टेस्ट ट्यूब आहे ती तुम्ही कोनिकल फ्लास्कमध्ये सोडली आणि वरनं रबर कॉर्क तिथे लावला. ठीक आहे, रबर कॉर्क लावून कोनिकल फ्लास्क बंद केला आणि वेट केलं. तर वेट आलं 300 ग्राम. मग काय केलं, याला आडवं केलं कोनिकल फ्लास्कला. जो कोनिकल फ्लास्क तुम्ही इथे घेतलेला होता त्या कोनिकल फ्लास्कला काय केलं, तुम्ही आडवं केलं आणि आडवं केल्यामुळे काय होईल, या टेस्ट ट्यूब मधलं सर्व सोल्युशन काय होईल, कोनिकल फ्लास्क मध्ये पडेल आणि मग परत सरळ केल्यानंतर तुमची टेस्ट ट्यूब काय होते, पूर्णपणे रिकामी झालेली तुम्हाला दिसते. टेस्ट ट्यूब आहे पूर्णपणे रिकामी झालेली टेस्ट ट्यूब आहे. पूर्ण सोल्युशन कुठे पडलं, कोनिकल फ्लास्क मध्ये पडलं. आता जर तुम्ही या टेस्ट ट्यूब सेम आहे, लहान मोठे जरी दिसत असेल तरी सेम आहे. आता जर कोनिकल फ्लास्कचं वेट तुम्ही घेतलं तर ते किती येते, परत 300 ग्राम आहे ना, 300. इथे सुद्धा 300. ठीक आहे, तर सेम मास असण्याचं काय कारण असेल तिथे, सेम मास असण्याचं कारण काय असेल तिथे, पहा ही रिॲक्शन कशी होते. कोनिकल फ्लास्कमध्ये काय आहे, NaCl. ठीक आहे, आणि तुमच्या टेस्ट ट्यूब मध्ये काय आहे, AgNO3. आणि इथे मिक्स झाल्यानंतर काय प्रॉडक्ट मिळतो, NaCl आणि AgNO3 तिथे काय होते, मिक्स. आणि तिथे आपल्याला मिळतो AgCl प्लस NaNO3. काय मिळतो, AgCl प्लस NaNO3. जे हा AgCl इथे जातो आणि Na याच्या जागेवर येतो. ठीक आहे, आता पहा इथे Na किती आहे, Na किती आहे इथे 1. इथे Na किती आहे 1. इथे पहा Cl किती आहे 1. इथे Cl किती आहे 1. इथे Ag किती आहे 1. इथे Ag किती आहे 1. इथे NO3 किती आहे 1 आणि इथे NO3 किती आहे 1. म्हणजे नंबर ऑफ atoms of element in case of reactant are same with that of the product. म्हणजे जेवढे रिॲक्टंट मध्ये एलिमेंटचे ॲटम्स आहेत तेवढेच एलिमेंटचे ॲटम प्रोडक्ट्स मध्ये सुद्धा आपल्याला दिसते. बरोबर आहे. इथे सोडियम एलिमेंट असेल तर ओनली वन ॲटम इज प्रेझेंट. इथे सोडियमचा एकच ॲटम प्रेझेंट आहे. म्हणजे द ॲटम्स ऑफ एलिमेंट्स इन प्रोडक्ट आर सेम विथ दॅट ऑफ रिॲक्टंट. रिॲक्टंट आणि प्रोडक्ट मधले जे काही ॲटम्स असतील एलिमेंटचे हे काय आहेत, सारखेच आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे याचं मास कसं राहील, सेम राहील. मास सुद्धा कसं राहील, त्याचं सेम राहील. त्याच्यामुळे इथे आपल्याला वजन जर केलं, आपण बॅलन्स जर केलं तर आपल्याला वेट जर केलं तर आपल्याला माहिती आहे की त्याचं वेट काय राहील, सेम राहील. ठीक आहे, कारण इथेही AgNO3 NaClच आहे. Ag तेवढेच असतील, Na तेवढेच आहे, NO3 Cl ची जी काही संख्या इथे असेल रिॲक्टंट मध्ये तेवढीच संख्या इथे प्रोडक्ट मध्ये सुद्धा असेल आणि म्हणून याचं मास काय राहील, सेम राहील. दोन्ही ठिकाणी मास काय राहील, सेम राहील. तर लॉ ऑफ कन्झर्वेशन जो आपण 9th मध्ये पाहिला होता लॉ ऑफ कन्झर्वेशन. तर लॉ ऑफ कन्झर्वेशनशी रिलेटेड आहे बॅलन्सिंग द केमिकल इक्वेशन. केमिकल इक्वेशन कसं बॅलन्स करायचंय हे आपण आता पाहणार आहोत. सपोज तुम्हाला एक वर्ड इक्वेशन दिलेली आहे आणि त्या वर्ड इक्वेशनचं तुम्हाला केमिकल इक्वेशन बनवायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला एक वर्ड इक्वेशन दिलेलं आहे. वर्ड इक्वेशन काय आहे, वर्ड इक्वेशन आहे सोडियम हायड्रॉक्साइड प्लस सल्फ्युरिक ऍसिड गिव्स सोडियम सल्फेट प्लस वॉटर. येस, सोडियम हायड्रॉक्साइड आणि सल्फ्युरिक ऍसिड
सोडियम हायड्रॉक्साईड प्लस सल्फ्युरिक ऍसिड gives सोडियम सल्फेट, ठीक है, सोडियम सल्फेट प्लस वॉटर, हे झालं वर्ड इक्वेशन. आता या वर्ड इक्वेशन कधीही जेव्हा केव्हा आपल्याला एखादी केमिकल इक्वेशन बॅलन्स करायचं असेल तेव्हा आपल्याला वर्ड इक्वेशनचं कन्वर्शन केमिकल इक्वेशन मध्ये करायचं असते, ठीक आहे. हे झालं तुमचं वर्ड इक्वेशन. आता या वर्ड इक्वेशनला तुम्ही काय करणार, केमिकल इक्वेशन मध्ये ट्रान्सफर करणार. कसं, सोडियम म्हणजे Na, हायड्रॉक्साईड OH, म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड काय असेल NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे NaOH प्लस सल्फ्युरिक ऍसिड माहिती आहे फॉर्म्युला H2SO4, ठीक आहे, यूज सोडियम सल्फेट, सोडियम सल्फेट म्हणजे Na2SO4 असतो, कारण SO4 ची व्हॅलन्सी किती आहे 2 - 2 अशी असते SO4 ची व्हॅलन्सी, आणि सोडियमची +1 आहे. मग एका सोडियम सोबत SO4 ची व्हॅलन्सी सॅटिस्फाय होते का, नाही होत. मग बॅलन्स करण्यासाठी आपल्याला +1 द्यावं लागेल, तेव्हा -2 काय होईल, बॅलन्स होईल. +1 लावल्यानंतर -2 बॅलन्स होईल, त्याच्यामुळे आपण Na2 लावत असतो, ठीक आहे. Na2SO4 प्लस H2O, ठीक आहे. आला इक्वेशन लक्षात. आता मला सांगा हे इक्वेशन बॅलन्स आहे का, ठीक आहे. आपण इथे लिहू सोडियम किती आहे, सोडियम 1, इथे सोडियम किती आहे 2, इथे ऑक्सिजन किती आहे 4 आणि 1 5, इथे ऑक्सिजन किती आहे 4 आणि 1 5, इथे हायड्रोजन किती आहे 3, 1 2 3, इथे हायड्रोजन किती आहे 2, ओके. देन काय राहिलं, S किती आहे 1 आणि इथे S किती आहे 1, ठीक आहे. तर इथे डिफरन्स कशात दिसतो तुम्हाला, सोडियम जे आहे ते सारखे नाहीत दोन्ही ठिकाणी आणि हायड्रोजन सारखे नाहीत, ऑक्सिजन आणि सल्फर ठीक आहे, हायड्रोजन आणि सोडियम इथे काय सारखे नाहीत, ओके. मग आपल्याला त्याला काय करावं लागेल, बॅलन्स करावं लागेल 1 बाय 1. इक्वेशन पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की तिथे इक्वेशन बॅलन्स नाहीये. बॅलन्स नाहीये का, बॅलन्स नाहीये कारण रिॲक्टंट मध्ये जेवढे एलिमेंट्सचे ॲटम आहेत तेवढे प्रोडक्ट मध्ये नाही आहेत. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आधी या इक्वेशनला बॅलन्स करणं गरजेचं आहे. मग बॅलन्स करण्यासाठी पहिली स्टेप आपण काय निवडणार, याच्यात सोडियमचे जे ॲटम्स आहेत यांना आपण बॅलन्स करून घेऊ, ठीक आहे. फर्स्ट स्टेप मध्ये आपण सोडियमचे ॲटम बॅलन्स करून घेऊ. तर सोडियमचे ॲटम बॅलन्स करण्यासाठी इथे किती आहे, सोडियम 1 आहे, इथे 2 आहे. तर जे कमीत कमी नंबर असेल ॲटमचे तिथनं आपण सुरुवात करू, ठीक आहे. तर पहा इथे सोडियम किती आहे 1 आणि इथे सोडियम आहे 2, तर आपण 2 ला तसंच राहू देऊ आणि जे मिनिमम नंबर आहेत सोडियमचे त्याला आपण काय करू, याला 1 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर याने किती होते 2 होते. जर हे 2 झाले तर या 2 सोबत ते मॅच होतात, बॅलन्स होतात, ठीक आहे ना. म्हणजे इक्वेशन 1 ला रिॲक्टंट मधलं जे Na आहे या Na ला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळेल, Na2 मिळेल. म्हणजे याला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला Na किती मिळतील 2 मिळतील, ठीक आहे. Na किती झाले आता इथे 2 झाले. पण ऑक्सिजनची संख्या बदलते का, मग ऑक्सिजन किती होते 2 अधिक 4, ऑक्सिजन किती झाले 6, पण इथे ऑक्सिजन किती आहे 5, ठीक आहे. ही झाली तुमची पहिली स्टेप. आता सेकंड स्टेप मध्ये काय करायचं, ऑक्सिजनची संख्या बदललेली आहे, इथे ऑक्सिजन 6 आहे, तिथे ऑक्सिजन 5 आहे, ठीक आहे. तर सेकंड स्टेप मध्ये आपण आता हे बॅलन्स झाले तुमचे. सेकंड स्टेप मध्ये आपण काय करणार, थर्ड स्टेप मध्ये हायड्रोजनची संख्या बॅलन्स करून घेऊ. हायड्रोजन इथे किती आहे 2 आणि इथे किती आहे 3, इथे कमी आहे हायड्रोजन. मग याला काय करू आपण, या हायड्रोजनला आपण मल्टिप्लाय बाय 2 करू, ठीक आहे. याला जर मल्टिप्लाय बाय 2 केलं तर हे किती होतील 2 × 2 4, हे झाले 4, ठीक आहे. हे झाले 3 नाही, हायड्रोजन किती आहेत आता इथे 2 आणि 2 4, हायड्रोजन सुद्धा इथे काय झाले 4, इथे 4, इथे 4, बॅलन्स झाले इक्वेशन, ठीक. आता प्रश्न राहिला
ऑक्सिजनचा, तर नंबर 4 स्टेप्समध्ये काय करू आपण, चौथ्या स्टेपमध्ये काय करायचं, ऑक्सिजनचे नंबर बॅलन्स करायचे. किती नंबर आहेत ऑक्सिजनचे इथे, 2 आणि 4 6. ठीक आहे, इकडे बॅलन्स आहे का पाहू, ऑक्सिजन 2 लावल्यानंतर हे 2 ऑक्सिजन अधिक 4 ऑक्सिजन 6 झाले बॅलन्स. जेव्हा आपण या H2O ला 2 ने मल्टिप्लाय करतो तेव्हा हायड्रोजन आणि ऑक्सिजन दोन्हीही बॅलन्स होतात. तर अशा प्रकारे आपण काय केलं, या रिएक्शनला बॅलन्स केलं. आलं लक्षात रिएक्शनला कसं बॅलन्स केलं आपण आधी काय केलं, वर्ड इक्वेशनचं केमिकल इक्वेशन मध्ये कन्वर्शन केलं आणि नंतर पाहिलं की प्रत्येक ॲटम मोजून पाहिले. ठीक आहे ना, तर रिएक्टंट मध्ये जेवढे ॲटम्स आहेत तेवढेच ॲटम्स आपल्याला प्रोडक्ट मध्ये मिळायला पाहिजे, तरच आपण म्हणू की इक्वेशन काय आहे ते बॅलन्स आहे. ठीक आहे ना, द नंबर ऑफ atoms of elements in a product is equal to the number of atoms of element in a reactant. So the equation is balance. जेव्हा होईल रिएक्टंट आणि प्रोडक्ट मधल्या ॲटमची संख्या बॅलन्स किंवा इक्वल, तेव्हा आपण त्या रिएक्शनला म्हणतो, इक्वेशनला म्हणतो बॅलन्स इक्वेशन. ठीक आहे, तर हे बॅलन्स इक्वेशन झालेलं आहे आणि बॅलन्स इक्वेशन जेव्हा होईल तेव्हा आपले केमिकल इक्वेशन अशा प्रकारे राहील, ट्वाइस NaOH प्लस H2SO4 गिव्स Na2SO4. तर अशा प्रकारे आपण काय केले, केमिकल इक्वेशनला बॅलन्स केले. आता एक सिंपल एक्झाम्पल घेऊ आपण. सिंपल एक्झाम्पल घेऊन बॅलन्सिंग कशी करायची असते केमिकल इक्वेशनची ती पाहूयात. ओके, N2 गॅस प्लस H2 गॅस आहे आणि याच्यापासून आपल्याला मिळाला NH3. ठीक आहे, अमोनिया. ओके, तर तुम्हाला या इक्वेशनला काय करायचंय, बॅलन्स करायचंय. कसं करणार बॅलन्स, पहा. नायट्रोजन किती आहे इथे 2, हायड्रोजन किती आहेत 2, इथे नायट्रोजन किती आहेत 1, हायड्रोजन किती आहेत 3. बॅलन्स आहे का इक्वेशन, नाही. मग बॅलन्स करण्यासाठी काय करावं लागेल, मिनिमम नंबरला आपल्याला आधी पाहावं लागतं. तर नायट्रोजन इथे 2 आहे, इथे 1 आहे, म्हणजे मिनिमम नंबर नायट्रोजनचे इथे आहे. तर नायट्रोजनला आपण काय करू, 2 येण्यासाठी 2 ने मल्टिप्लाय करू. ठीक आहे, नायट्रोजनला म्हणजे याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर इथे काय होईल, नायट्रोजन 1 × 2 2 आणि हायड्रोजन किती झाले आता इथे 3 दुनी 6, 3 दुनी 6 हायड्रोजन झाले 6. इथे हायड्रोजन किती आहे, मात्र 2च आहे. मग या हायड्रोजनला 6 करण्यासाठी काय करावं लागेल, 2 × 3 केलं तर 6 होते. मग आपल्याला इथे काय करावं लागेल, 3, 2 × 3 6, म्हणजे एक N2 आणि ट्वाइस H2 जर घेतले आपण तर आपल्याला काय मिळतं, ट्वाइस NH3. पहा आता आपले जे एलिमेंट्सचे ॲटम आहेत ते सेम आहेत का, नायट्रोजन किती आहे 2, इथे नायट्रोजन किती आहे 2, हायड्रोजन 3 दुनी 6, हायड्रोजन 3 दुनी 6. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही कुठलेही केमिकल इक्वेशन काय करू शकता, बॅलन्स करू शकता. ओके ओके, आणखी एक घेऊ आपण, कॅल्शियम क्लोराईड प्लस सल्फ्युरिक ॲसिड. कॅल्शियम क्लोराईड प्लस सल्फ्युरिक ॲसिड gives calcium sulfate plus hydrogen chloride. Calcium sulfate plus hydrogen chloride. ओके, केमिकल इक्वेशन कॅल्शियम क्लोराइड म्हणजे CaCl2 असतो. ठीक आहे, प्लस सल्फ्युरिक ॲसिड H2SO4 gives कॅल्शियम सल्फेट म्हणजे काय असेल, CaSO4 प्लस हायड्रोजन क्लोराइड म्हणजे HCl. ठीक आहे, चला मोजा. कॅल्शियम किती आहे 1, Cl किती आहे 2, हायड्रोजन किती आहे 2, S किती आहे 1 आणि ऑक्सिजन किती आहे 4. ठीक आहे, इकडे पण करा. कॅल्शियम किती आहे 1, देन Cl किती आहे 1, हायड्रोजन किती आहे या केसमध्ये 1, सल्फर किती आहे 1 आणि ऑक्सिजन किती आहे 4. कुठे बदल आहे मग, कॅल्शियम 1 आहे 1 आहे, Cl 2 आहे, इथे Cl एकच आहे, इथे हायड्रोजन 2 आहे, हायड्रोजन 1 आहे. ठीक आहे ना, म्हणजे आपल्याला Cl आणि हायड्रोजनला काय करावं लागेल, आता बॅलन्स करावं लागेल. मग इथं Cl 2 आहे, हायड्रोजन 2 आहे, इथे Cl 1 आहे, हायड्रोजन 1 आहे. मग Cl ला काय करू, 2 ने मल्टिप्लाय करू. ओके, Cl ला 2 मल्टिप्लाय केलं Cl ला तर 2 होईल, मग
मग इथे मी काय करते, ट्वाइस HCl करते. ट्वाइस HCl म्हणजे हायड्रोजनला सुद्धा 2 ने मल्टिप्लाय केलं. ठीक आहे, ट्वाइस HCl केल्यामुळे इथे हायड्रोजन आणि क्लोरीन किती आले, 2 2 आले. ठीक आहे, ट्वाइस HCl आलं तुमचं इक्वेशन करेक्ट. कॅल्शियम 1 आहे, कॅल्शियम 1 आहे, क्लोरीन 2, इथे क्लोरीन 2 झाले, हायड्रोजन 2, इथे हायड्रोजन 2 झाले, सल्फर 1, सल्फर 1 आहे, ऑक्सिजन 4, ऑक्सिजन 4. केमिकल इक्वेशन बॅलन्स झालं. येस, केमिकल इक्वेशन बॅलन्स झालं. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, केमिकल इक्वेशनला बॅलन्स करू शकता. आलं लक्षात केमिकल इक्वेशन कसं बॅलन्स करायचंय. ओके, आणि जो नेक्स्ट पार्ट असेल म्हणजे नेक्स्ट पार्ट आहे तुमचा आता टाइप्स ऑफ अ केमिकल रिएक्शन. तर टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन हा जो काही तुमचा पार्ट असेल तो आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. ठीक आहे.